नमस्कार. स्वयंपाकाचा कंटाळा आलाय, काहीतरी हेल्दी आणि पौष्टिक खायचं आहे, तर आज आपण अगदी झटपट तयार होणारी मस्त मसालेदार दलियाची खिचडी कशी बनवायची ते बघतोय. करायला अतिशय साधी सोपी आहे, झटपट तयार होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अतिशय पौष्टिक आणि हेल्दी आहे. चला तर मग या मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी गॅसवर कुकर ठेवायचं. यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची, कढीपत्ता घालायचा आणि बारीक चिरलेला लसूण घालायचा. त्याचबरोबर यामध्ये उभा पातळ कापलेला कांदा घालायचा. कांदा खूप जास्त लालसर नाही तर हलकासा गुलाबी रंगावर आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता आपल्याला हेल्दी खिचडी बनवायची, त्यासाठी इथे बघा मी भाज्या कट करून घेतलेल्या आहेत. तर भाज्यांमध्ये शिमला मिरची, गाजर, फ्लावर आणि बटाटा घातलाय. यामध्ये तुम्ही भाज्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. आता या भाज्या आपण तेलामध्ये 1 ते 2 मिनिटं चांगल्या परतून घेऊया. खूप जास्त शिजवायच्या नाही, थोड्याशा सॉफ्ट करून घ्यायच्या. त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालूया. टोमॅटोसुद्धा आपण भाज्यांसोबत चांगला परतून घेऊ. तर इथे आपल्या भाज्या व्यवस्थित अशा परतून झालेल्या आहेत. खूप जास्त शिजवायच्या नाहीत, फक्त 2 मिनिटं आपण या ठिकाणी परतून घेतल्या. आता यामध्ये पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर घालायचा. मसाले तुम्ही आवडीनुसार कमी अधिक करू शकता. आता हे मसाले आपण भाज्यांसोबत चांगले परतून घेऊया, साधारण 1 ते 2 मिनिटं, म्हणजे मसाल्यांचा कच्चेपणासुद्धा संपूर्णपणे दूर होईल. आता इथे आपल्या भाज्या व्यवस्थित परतून झालेल्या आहेत, मसालासुद्धा चांगला परतून झाला आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 वाटी दलिया. त्याचसोबत मी घेतलेली आहे 1 वाटी सालासहित मुगाची डाळ. मुगाची डाळ सालासहित छान पौष्टिक असते, त्यामुळे मी सालाची घेतलेली आहे. तुम्ही पिवळी मूगडाळ वापरली तरी देखील चालेल. 2 ते 3 पाण्याने दलिया आणि मुगाची डाळ चांगली धुवून घेतली. आता भाज्यांसोबत आपल्याला दलिया आणि मुगाची डाळ 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं. तर या ठिकाणी जर तुम्हाला ही खिचडी थोडीशी घट्ट किंवा मोकळी हवी असेल तर यामध्ये तुम्ही 1.5 ते 2 ग्लास पाणी घालू शकता. आणि छान थोडीशी पातळ लसलशीत हवी असेल तर या ठिकाणी तुम्ही 2.5 ते 3 ग्लास पाणी घालायचं आहे. तर इथे मी 3 ग्लास पाणी घातलेलं आहे. आता सर्वात शेवटी घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आता आपण कुकरचं झाकण लावूया आणि याच्या मीडियम फ्लेमवर 3 शिट्ट्या करून घेऊ. तर या ठिकाणी बघा आपल्या कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहे. कुकरमधली हवा संपूर्णपणे रिलीज झालेली आहे. आता आपण आपली खिचडी चेक करू. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता खिचडी अतिशय अप्रतिम झालेली आहे. मस्त लुसलुशीत अशी आपली खिचडी तयार झालेली आहे. यामध्ये आपण भरपूर भाज्या घातलेल्या आहेत, त्यामुळे खूप हेल्दी आणि टेस्टी अशी आपली ही खिचडी तयार झाली. सर्वात शेवटी घालूयात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि याला चांगलं मिक्स करून घेऊ. तर बघा अगदी झटपट फक्त 5 ते 10 मिनिटांमध्ये आपली मस्त चमचमीत मसालेदार दलियाची खिचडी या ठिकाणी तयार झालेली आहे. तर तुम्हीसुद्धा स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल, काहीतरी चमचमीत आणि झटपट खायचं असेल तर ही खिचडी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये.